विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मसी ऍडमिशन प्रोसेस सुरू आहे आणि कॅप राऊंड 2 चं रिपोर्टिंग म्हणजेच कॅप राऊंड 2 मध्ये कुठलं कॉलेज मिळालेलं आहे हे आता स्टुडंट लॉग इन मध्ये आणि कॉलेजच्या लॉग इन मध्ये पण उपलब्ध झालेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळालेलं आहे त्यांना 24, 25 आणि 26 ऑगस्ट सायंकाळी 5 वाजेपर्यंत मिळालेल्या कॉलेज ऍडमिशन करणं गरजेचं आहे. त्यामुळं तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरती जावा, लॉग इन करा आणि लॉग इन केल्यानंतर तुमचा स्टेटस बघून घ्या. व्हिडिओ काळजीपूर्वक आहे का? चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत या चॅनलची लिंक पोहोचवायचा प्रयत्न करा की तुम्हाला या ठिकाणी कॅप राऊंड 2 ची अलॉटमेंट बघताना तुमचा ऑप्शन कुठला मिळालेला आहे आणि तुम्ही कुठला पर्याय कॅप राऊंड 1 ला मिळायला भेट केलेला होता हे सगळं चेक करणं गरजेचं आहे. जसं की कॅप राऊंड 1 ला तुम्ही बेटरमेंट केला असेल आणि कॅप राऊंड 2 ला तुम्ही आता कॉलेज मिळालेलं आहे, नवीन कॉलेज मिळालेलं असेल तर कॅप राऊंड 1 चं कॉलेज तुमच्या हातातून गेलेलं असेल आणि त्यामध्ये कॅप राऊंड 1 मध्ये बेटरमेंट केल्यानंतर कॅप राऊंड 2 ला तुम्ही 1 नंबरचा ऑप्शन निवडलेला असेल आणि तेच कॉलेज मिळालेलं असेल तर मात्र तुम्हाला कसल्याही परिस्थितीत 26 तारखेपर्यंत मिळालेल्या कॉलेजला ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन ऍडमिशन करणं गरजेचं आहे. का तर तुम्ही ऑलरेडी बेटरमेंट केलेलं आहे आणि कॅप राऊंड 1 मध्ये 1 नंबरचा ऑप्शन मिळालेला आहे. त्यामुळे तुम्हाला त्या प्रोसेसप्रमाणे मिळालेल्या कॉलेजला ऍडमिशन घेणं गरजेचं आहे. तर तुर्तास तरी मी लॉग इन केलेलं आहे एका विद्यार्थ्याचं आणि त्या ठिकाणी अलॉटमेंटच्या ठिकाणी अलॉटमेंट 2 वरती तुम्ही क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचं नाव, कॅटेगरी या सगळ्या गोष्टी इथे येत आहेत. आणि ह्या विद्यार्थ्यांनी बघा बेटरमेंट हा पर्याय निवडलेला होता आणि बेटरमेंट पर्यायानंतर या विद्यार्थ्यांनी पुन्हा 1 नंबरचा प्रेफरन्स ह्याला अलाउड झालेला. त्यामुळे हा पुढच्या राऊंडला जात नाही. याचं कॉलेज ऑटो फ्रीज झालेलं आहे. त्याला आता कसल्याही परिस्थितीत 26 तारखेपर्यंत जाऊन मिळालेल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे, जे कॉलेज त्याच्या लॉग इन मध्ये दिसते. खूप सारे मुले कन्फ्युज आहेत की सीट कुठली मिळालेली. तर डिअर स्टुडंट, सीट तुम्हाला कुठलीही अलाउड होऊ द्या, तुमची ऍडमिशन कॅटेगरी कुठली आहे, कॅटेगरी फॉर ऍडमिशन हा कुठली आहे ह्याच्यावरूनच तुम्हाला त्या ठिकाणी फी लागणार आहे. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. त्यामुळं बरेच स्टुडंट्स कन्फ्युज आहेत, सर मला एसटी ची सीट लागलेली आहे, ओबीसी ची सीट लागलेली आहे. पण माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे, सीट टाईप कुठलाही असू द्या, तुमची कॅटेगरी फॉर ऍडमिशन कुठली राहिलेली आहे त्याच्यावरूनच तुम्हाला फी लागणार, याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. मग आता असं होऊ शकतं की तो विद्यार्थी 3, 4 किंवा त्याचा पुढचा प्रेफरन्स त्याला लागलेला असेल तर तो पुढच्या राऊंडला बेटरमेंटला जाऊ शकतो. त्यामुळे त्यांनीही गडबड करायची गरज नाही. त्याला मिळालेलं कॉलेज जर ते नको असेल तर. त्यानंतर आता विद्यार्थ्यांनी अपडेट सीट ऍक्सेप्टन्स स्टेटस करणं गरजेचं आहे. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि क्लिक करून त्या ठिकाणी तुमचा पर्याय तुम्हाला द्यायचा आहे. आता ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी बेटरमेंट केलेलं आहे आणि त्याला मात्र पर्याय राहत नाहीये, त्याला डायरेक्ट फ्रीज 1 नंबरचं कॉलेज मिळालं असेल तर फ्रीजच हा पर्याय राहतो. पण ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी बेटरमेंट किंवा काय केलेलं आहे, 1000 रुपये भरलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना मात्र 1000 रुपये आता परत भरायची गरज नसते. डायरेक्टली त्यांनी मिळालेल्या कॉलेजला जाऊन ऍडमिशन करणं गरजेचं आहे. तर ह्या सगळ्या बाबी आहेत, त्रुटी आहेत, त्या समजून घ्या, काळजीपूर्वक बघा. हा दुसरा कॅप राऊंड आहे. त्यामुळं मिळालेल्या कॉलेजला ऍडमिशन घेण्याचा प्रयत्न करा. अजूनही तुम्ही वेट करणार असेल तर तुमचा प्रेफरन्स किती नंबरचा आहे ह्याच्यावरून तुम्ही पुढच्या राऊंडला पात्र होताय का नाही हे त्यामध्ये दिसत आहे. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. मिळालेल्या कॉलेजला ऍडमिशन घेण्याची तारीख 24, 25 आणि 26. रविवार किंवा इतर हॉलिडे असेल तरी कॉलेज ओपन ठेवणं गरजेचं असते. कॉलेज ओपन असतं त्यामुळे जाऊन तुम्हाला ऍडमिशन करणं गरजेचं आहे. सो मिळालेल्या विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. ज्यांना अजूनही मिळालेलं नाहीये त्यांनी पुढचा कॅप राऊंड जो आहे त्या कॅप राऊंडला पुढा फॉर्म भरणं 28, 29, 30 ला गरजेचं आहे. कॉलेजची लिस्ट बनवणे, कट ऑफ बघणे आणि मग तुम्ही त्या ठिकाणी ऍडमिशन घ्यायला जाणं गरजेचं आहे. सो विश ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट करिअर. काही डाऊट्स असतील तर चॅटबॉक्समध्ये कमेंट्स करा. धन्यवाद.